रुद्र जपाचा महिमा. अध्याय 34. श्री गुरु त्या दाम्पत्याला पुढे कथन करतात. राजाने त्या त्रिकाळज्ञ मुनीला अभिवंदन करून विचारले, महाराज, आपण ज्ञानवंत आहात. माझ्या पुत्राचे भविष्य मला सांगा. तेव्हा मुनी म्हणाले, तुझ्या पुत्राचे भविष्य ऐकून तुला दुःख होईल. त्याचे आयुष्य केवळ 12 वर्षे आहे. त्यापैकी आता 7 दिवसच शिल्लक आहेत. 8व्या दिवशी त्याला मृत्यू येईल. ते ऐकून राजाला फार दुःख झाले. तो ऋषीला शरण गेला. तेव्हा पराशर मुनी म्हणाले, शंकराला शरण जा आणि त्याला 10 सहस्र रुद्रजपाने अभिषेक कर, म्हणजे तुझ्या पुत्राचे आयुष्यवर्धन होऊन तो कीर्तिमान राजा होईल. ऋषीच्या उपदेशाप्रमाणे राजाने सर्व सिद्धता करून 7 दिवस रुद्राभिषेक चालू ठेवला. 7व्या दिवशी राजपुत्राला मूर्छा आली. तो निचेष्ट पडला. इतक्यात पराशराने त्याच्यावर अभिषेकाचे तीर शिंपडून त्याला सावध केले. राजाला अवर्णनीय आनंद झाला. त्याने मोठ्या थाटाची सभा भरवून सर्व विद्वान ब्राह्मण व ऋषी महर्षींना सत्कार केला. अकस्मात नारद सभेमध्ये उपस्थित झाले व त्याने सांगितले की राजा शिवदूतांनी यमदूतांना मार देऊन घालवून दिले हे मी स्वतः पाहिले. तुझ्या रुद्राभिषेकाने वीरभद्र संतुष्ट होऊन त्याने चित्रगुप्ताला आपल्या पत्रात लिहिलेला राजपुत्राच्या आयुष्याचा लेख सुधारून घेण्यास सांगितले. राजा, रुद्र जपाचा पुण्याने तुझ्या पुत्राचे आयुष्य पुष्कळच वाढले आहे. त्याने मृत्यूला जिंकले आहे. अध्याय 34 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.